लोकनियुक्त सरपंच अनिताताई मांजरे, तुम्ही गेले 2 महिने तुम्ही मूळ तर राष्ट्रवादीचे आहात, परंतु गेले 2 महिन्यापासून तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं तुम्ही तिकिटासाठी प्रयत्न करीत होते आणि ऐनवेळी तुम्हाला ते तिकीट मिळालं नाही. तुम्ही ऐनवेळी शिंदे गटाचं शिवसेनेचं तिकीट घेतलेलं आहे. याबाबत तुमचं पहिलं मत सांगा. नमस्कार, मी अनिता विलास मांजरे, सलग 2 वेळा लोकनियुक्त सरपंच मांजरेवाडी. खऱ्या अर्थाने आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि गेले 10 वर्ष झाले गावामध्ये काम करत आहे. गावामध्ये काम करत असताना भरपूर अशी विकास कामे गावात केली आणि गावचा विकास करता करता कुठेतरी तालुक्याच्या पदावरती काम करण्याची संधी मी आणि माझे पती असेल खऱ्या अर्थाने तालुक्याच्या पदावर आम्हाला काम करण्याची संधी मिळावी म्हणून रेटवडी पंचायत समिती गणामधून आम्ही उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. आणि जसा गावामध्ये विकास केला, गावाचा विकास करून गावचा कायापालट केला, तशाच पद्धतीने रेटवडी पंचायत समिती गणामध्ये काम करण्याची इच्छा आणि खूप तळमळ आहे आणि हे काम आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करू. गेले 3 ते 4 महिने झालं आमची प्रचार यंत्रणा सुरू आहे. प्रचार यंत्रणेमध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक घरोघरी आमचे 5 ते 7 फेरे झालेले आहे. अशा पद्धतीने आमचा प्रचार सुरू आहे. तुम्ही पहिलं आम्हाला उमेदवारी मशालीची मिळणार आणि आता तुम्ही धनुष्यबाण घेऊन जाणार, ही तफावत तुम्ही मतदारांना कशा पद्धतीने पटवून सांगणार? मशालीकडे आम्ही उमेदवारी तिकिटाची मागणी केली होती, पण आता आम्हाला तिकीट का मिळलं नाही ते आम्हाला नाही म्हणजे सांगता येणार नाही आम्हाला, ते त्यांनाच माहिती आहे. परंतु आमचं पूर्ण गाव आमच्या पाठीशी आहे. आमच्या गावाने सांगितले आपण जसा गावचा विकास केला आहे तसा आपल्याला रेटवडी पंचायत समिती गणाचा विकास करायचा आहे. त्यामुळं आता आपल्याला थांबायचं नाही, त्यामुळं आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. ताई, तुमच्या मतदारसंघामध्ये खूप मोठं म्हणजे प्रचार यंत्रणा जोरात होती, तर नक्की तुमचं तिकीट काय कापलं त्याचं काय असं? प्रचार यंत्रणा जोरात होती तुमची? प्रचार यंत्रणा आमची जोरात होती, परंतु तिकीट का कापलं हे मला सांगता यायचं नाही, ते त्यांनाच माहिती का कापलं. मांजरे साहेब, तुम्ही एक सामाजिक धार्मिक कार्य करणारे एक झुंजार नेतृत्व आहात. स्वाभिमानी बाणा, कणकर कणा आणि आता हातामध्ये धनुष्यबाण घेऊन तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाणार आहात, तर त्या अनुषंगाने तुमची पहिली वाटचाल आणि तुमचा प्रयास काय असणार? प्रथमतः मला एका गोष्टीचा आनंद असा होतो की मी सत्तेतल्या पक्षाबरोबर जातोय, जेणेकरून हे पाऊल जे उचललंय सत्तेतल्या पक्षाकडे गेल्यामुळे मला गावची कामं करता येणार आहे. कोणाच्या समस्या काय असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षाकडे एकनिष्ठेने राहण्याचं मी काम करत आहे. आणि इथून मागे केलेले आणि इथून पुढं जसा गावचा विकास आम्ही केला आहे तसा गणाचा विकास करणार आणि जनता ही 7 तारखेला आपल्या सर्वांना निर्णय देणारच. तुम्हाला विजयाबाबत पूर्ण खात्री झाली आहे? 100% विजय आम्ही खेचूनच आणणार आहोत.